मोर्चे काढावे लागतील, आंदोलनं करावी लागतील. आणि बारामतीतल्या शासकीय वैद्यकीय महामंडळ किंवा रुग्णालय जे त्या अनुषंगाने जे मंडळ आहे त्याच्यावर आता सुप्रिया सुळेंऐवजी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झाली आणि ही नियुक्ती आता एकदा चर्चेत आलेली आहे. शासकीय रुग्णालयाचे अभ्यागत मंडळ आहे किंवा ज्याच्यावर सुनेत्रा पवारांची नियुक्ती झालेली आहे. 2021 मध्ये मविया सरकार असताना या मंडळावर सुप्रिया सुळेंची नियुक्ती झालेली. मात्र राज्यातलं सरकार बदललं आणि आता सुप्रिया सुळेंच्या ऐवजी सुनेत्रा पवारांची नियुक्ती इकडे करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या खात्याने हा निर्णय घेतलाय. या पदाचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो. तर याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी जयदीप भगत यांच्याकडून. जयदीप. बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हो. अभ्यासगत मंडळ असतं आणि त्या मंडळावरती खासदार सुनेत्रा पवार यांची नियुक्ती झालेली आहे. खरं तर सुप्रिया सुळे यांचा कार्यकाल संपला आणि त्यानंतर जी निवड झालेली आहे ती खासदार सुनेत्रा पवारांची आहे. खरं तर जो हा अभ्यासगत मंडळाचा कार्यकाल असतो तो 2 वर्षाचा असतो. 2021 मध्ये खासदार सुप्रिया सुळे यांची निवड झाली होती. त्यांचा कार्यकाल जो आहे तो खरं तर 2023 सालीच संपलाय. मात्र वेगवेगळ्या कारणास्तव ते लांबणीवर पडलं आणि आता जो आहे ती पुन्हा एकदा अभ्यासगत मंडळाची जी आहे ती नियुक्ती झालेली आहे आणि सुप्रिया सुळे यांचा जो आहे तो कार्यकाल संपल्यानंतर खासदार सुनेत्रा पवार यांची निवड झालेली आहे. खरं तर खासदार सुप्रिया सुळे या त्याच्या अध्यक्ष होत्या. आता पुन्हा एकदा जे आहे ते अभ्यासगत मंडळ जे आहे ते नियुक्त करण्यात आलेलं आहे. खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या लोकसभेच्या वेळेस निवडून आल्या, परंतु त्याच्यानंतर खासदार सुनेत्रा पवार यांना जी आहे ती राज्यसभेवर संधी मिळाली आणि त्याआधीपासूनच खरं तर ज्यावेळेस पासून सार्वजनिक जीवनामध्ये सुनेत्रा पवार वावरत आहेत त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने बारामतीमध्ये त्यांचा प्रभाव राहिलेला आहे. धन्यवाद जयदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आता पुढची बातमी येते त्रिभाषा समिती संदर्भातली, कारण एक समिती नियुक्त करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या